नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण सगळे भारतीय जाणतो की आपल्या भारताच्या प्रगतीसाठी टाटा आणि टाटांच्या उत्पादनांचं फार मोलाचं योगदान आहे. नुकतंच त्यांच्या टायटन क्वार्ट्सच्या निर्मितीबाबत ॲमेझॉन प्राईमवर एक फार सुंदर वेबसिरीज आली आहे. 6 भागांची आहे, पण ती सिरीज लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं बघायला हवी, कारण ती सिरीज प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. तर अशा नेहमीच आपल्या भारत देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि भारत देशाच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या टाटांवर एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. ऐकूया. बिल फोर्डच्या ओठातून एक वाक्य बाहेर पडलं आणि त्या क्षणी अख्ख्या खोलीतली हवाच गोठली. तुम्हाला पॅसेंजर कार व्यवसायातलं काहीच कळत नाही. हा करार न करून मी तुमच्यावर मोठे उपकारच करतोय. डेट्रॉईटच्या त्या थंडगार बोर्डरूममध्ये काचेच्या भिंतीपलीकडून अमेरिकेचं करडं आकाश डोकावत होतं आणि समोर बसलेल्या रतन टाटांच्या चेहऱ्यावरचं स्मित एका क्षणात जणू दिव्यावर फुंकर मारावी तसं विझून गेलं. खिशातल्या एका जुन्या रुमालावर बोटं नकळत आवळली गेली. तोच रुमाल ज्यावर कधी काळी त्यांच्या आईनं भरतकाम केलं होतं आणि जो रतन टाटा कठीण प्रसंगी नेहमी आपल्याबरोबर ठेवायचे. ही गोष्ट या एका क्षणी सुरू झाली नव्हती. हिचं मूळही त्याही आधी भारताच्या मातीत घामाच्या एका थेंबातून रोवलं गेलं होतं. 1998 साली टाटा समूहानं टाटा इंडिका बाजारात आणली होती. भारतीय बुद्धीनं, भारतीय मातीत, भारतीय हातांनी घडवलेलं एक स्वप्न चाकांवर उभं राहिलेलं. पुण्याच्या त्या कारखान्यात हजारो कामगारांनी रात्रीचा दिवस केला होता. आपल्या घामाचा प्रत्येक थेंब त्या पत्र्यात, त्या इंजिनात ओतला होता. कुणाच्या मुलीचं लग्न त्या पगारावर अवलंबून होतं, कुणाच्या मुलाचं शिक्षण. ती फक्त एक कार नव्हती, हे लाखो भारतीय कुटुंबांचं एकत्रित स्वप्न होतं. पण त्या काळी भारताकडे बघण्याची जगाची नजरच वेगळी होती. एखाद्या जुन्या हवेलीतल्या धुळकट आरशासारखी, ज्यात प्रतिबिंब उमटतं पण स्पष्ट कधीच दिसत नाही. मेड इन इंडिया हा शब्द ऐकला की परदेशी बोर्डरूममध्ये एक तुच्छतेची छटा उमटायची. भारत म्हणजे काय, फक्त मसाल्यांचा, हत्तींचा आणि गरिबांचा देश. अभियांत्रिकीच्या मंदिरात त्याला प्रवेशच नाही. इंडिकाला पहिल्या वर्षी अपेक्षित यश मिळालं नाही आणि तोट्याच्या त्या अंधारात टाटा समूहानं कार व्यवसाय विकायचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच रतन टाटा स्वतः आपल्या टीमसह अटलांटिक ओलांडून अमेरिकेत फोर्डच्या दारात एका भारतीय स्वप्नांचा सौदा करायला गेले होते. जसे एखादा बाप आपल्या दुबळ्या मुलाला मोठ्या घरात दत्तक द्यायला निघावा ना, मनात 1000 शंका घेऊन, अगदी तसाच. आणि तिथेच त्या थंड अमेरिकन गुरमीनं भारतीय अस्मितेवर वार केला. तुम्हाला या व्यवसायातलं काहीच कळत नाही. हे वाक्य काही फक्त रतन टाटांना उद्देशून नव्हतं, ते अख्ख्या भारताला उद्देशून होतं. त्याच्या शतकानुशतकाच्या ज्ञानाला, पुण्याच्या त्या कारखान्यातल्या घामेजलेल्या हातांना उद्देशून होतं. ज्या देशाने एकेकाळी जगाला शून्याची देणगी दिली, त्याच देशाला आज एका कार कंपनीच्या बोर्डरूममध्ये अडाणी ठरवलं जात होतं. रतन टाटा त्यावेळेस काही बोलले नाही. त्यांचा चेहरा दगडासारखा स्थिर राहिला, पण डोळ्यांच्या कडा किंचित ओलावल्या. एखाद्या योद्ध्यानं रणांगणावर अशी जखम लपवावी ना, तशी ती ओल त्यांनी लपवली. परतत असताना त्यांच्या मनात एकच चित्र होतं. पुण्याच्या त्या कारखान्यातला एक साधा कामगार, जो घरी जाऊन आपल्या पोराला अभिमानानं सांगत असेल, आपली कंपनी कार बनवते रे. पुढची 9 वर्ष एखाद्या तपस्वीच्या तपश्चर्येसारखी होती. टाटा समूहानं रात्रंदिवस मेहनत घेतली. इंडिकाला घासून पुसून लखलखीत केलं, जणू एखादा शिल्पकार खडकातून हळूहळू देवाची मूर्ती कोरत असतो ना, तसं. विक्री वाढली, नाव पसरलं. याच काळात तो जुना गरीब गावठी शिक्का हळूहळू विरघळायला लागला. मग आलं ते वर्ष 2008. जागतिक मंदीच्या त्या क्रूर लाटेत जिनं अमेरिकेच्या कित्येक बलाढ्य साम्राज्यांना गुडघे टेकायला भाग पाडलं, त्यातच फोर्ड कंपनी ही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. एखाद्या एकेकाळच्या राजासारखी, ज्याचा राजवाडा आता कर्जाच्या ओझ्याखाली कोसळू बघत होता. आणि त्यांच्या सर्वात मानाच्या, सर्वात महागड्या दागिन्यांना, जगवार अँड लँड रोवर या ब्रिटिश वैभवाच्या मुकुटमण्यांना आता विकावं लागणार होतं. आणि तिथे त्या लिलावाच्या उंबरठ्यावर उभा राहिला तोच माणूस,
ज्याला 9 वर्षापूर्वी याच राजवाड्याच्या मालकानं उंबरठ्याबाहेरून हक्कलल्यासारखं हिणवलं होतं. बिल फोर्ड आपल्या लवाजम्यासह मुंबईतल्या बॉम्बे हाऊसमध्ये आले. त्याच बॉम्बे हाऊसमध्ये जिथल्या भिंतींनी 100 वर्षाचा भारतीय औद्योगिक इतिहास आपल्या दगडांमध्ये साठवून ठेवला होता. 9 वर्षापूर्वीच्याच माणसासमोर, पण आज पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, पूर्णपणे वेगळ्या नजरेनं तो उभा होता. $2.3 अब्ज करार झाला. जॅग्वार आणि लँड रोवर ती आज एका भारतीय समूहाच्या मालकीची झाली होती. इतिहासानं जणू स्वतःचं एक वर्तुळ पूर्ण केलं. मग तो क्षण आला ज्यासाठी अख्खा भारत नकळतच 9 वर्ष वाट बघत होता. बिल फोर्ड, तोच माणूस जो एकेकाळी उपकाराची भाषा बोलला होता, आज स्वतः रतन टाटांसमोर बॉम्बे हाऊसमध्ये उभा राहून बोलला, तुम्ही जॅग्वार आणि लँड रोवर विकत घेऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केलेत. त्या एका वाक्यात 9 वर्षाचा प्रवास सामावला होता. अपमानापासून आदरापर्यंतचा, हिणवण्यापासून हात जोडण्यापर्यंतचा आणि एका देशाच्या आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेचा. रतन टाटांनी मात्र त्या क्षणी कुठलाही जल्लोष केला नाही, कुठलाही विजयी हास्यध्वनी केला नाही. त्यांच्या डोळ्यात न सूड होता ना अहंकार, फक्त एक शांत खोल समाधान होतं. आणि हाच खरा भारतीय बाणा आहे. अपमानाचं उत्तर आरडाओरडा करून द्यायचं नसतं, ते द्यायचं असतं आपली कृती इतकी उंच नेऊन की समोरचा स्वतःहूनच कुठल्याही जबरदस्तीशिवाय नतमस्तक व्हायला हवा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.